श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी निष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांना इतर देवतेंप्रमाणे नमस्कार करत नाहीत, तर श्री स्वामी समर्थ महाराजांना परमपूज्य गुरुमाऊली हे मुजराच करावयास सांगतात. तर बऱ्याच सेवेकरांना हा प्रश्न पडत असेल की या श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार का बरे करायचं नाही, महाराजांना मुजरा करून नाक का घासावे. तर याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. गुरुमाऊलींनी याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे हितगुज चालू होते तेव्हा एका स्त्रीने प्रश्न विचारला की समर्थांच्या मंदिरात येताच 3दा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे असे का बरे. तेव्हा ते दादा त्या बाईंना म्हणाले की आपल्या हिंदू धर्मामध्ये देवतांचे सुद्धा ब क आणि ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे वर्गातील देव आहेत. हे वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप. ते स्वतः जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज असे म्हटले आहे आणि योग्याचा राजा असेही म्हटले आहे. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्या वेळेला अक्कलकोटमध्ये देह ठेवला त्यावेळी भक्तांना असे वरदान दिले की मी येथे नेहमी राहीन, मी फक्त शरीर रूपाने जात आहे, मी नेहमीच अक्कलकोटमध्ये येथे राहीन. या त्यांच्या वचनानुसार ते अनेक भक्तांना वेगवेगळ्या प्रकारे दर्शन देतात. तसंच गुरुमाऊली सांगतात की श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगामध्ये अत्यंत चमत्कार दाखवणारे आणि भक्तांच्या हक्केला लगेच ओ देणारे दैवत आहे. तर ज्या वेळेला आपण हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालतो व नंतर महाराजांकडे जातो तेव्हा आपण त्यांच्याजवळ शुद्ध मनाने जातो. तर बघा, मुजरा किंवा नमस्कार दोन्हीही शुद्ध आहेत, परंतु महाराज राजाधिराज योगीराज आहेत. राजांना हात जोडणे म्हणजे उद्धटपणा ठरणार नाही का, म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे. नाक घासणे म्हणजेच परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय. म्हणूनच स्वामी केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करण्यास सांगतात. तर आता मुजरा कसा करावा, तर गुडघ्यावर बसावे, त्यानंतर ते खाली वाकावे, स्वामींसमोर खाली वाकावे व जमिनीवर हाताची हाताचं जे पहिलं बोट आणि अंगठा दोन्ही एकत्र करावे व 3 बोटांनी जमिनीला स्पर्श करावा व डोक्याला स्पर्श करावा. अशा पद्धतीने 3 वेळा जमीन आणि डोके असा स्पर्श करावा. त्यानंतर डोके पूर्णपणे जमिनीला लावून हात जमिनीला ठेवून नाक आणि डोके श्री स्वामी समर्थ महाराजांना घासावे आणि तेथून उठून परत हात जोडून नमस्कार करावा. तर मुजरा कशा पद्धतीने करावा हे मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. जर तुम्ही जवळपासच्या केंद्रामध्ये गेला आणि कोणत्याही सेवेकरांना विचारला तर तेही तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती देतील. तर अशी ही श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा का करावे याविषयीची सविस्तर माहिती. तर अशाच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेंचे काही उपायांचे तोडग्यांची माहितीसाठी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.